आता जुन्या घरी जात आहे, कारण की तिथे जे बिल आहे ते जास्त आलं आहे. त्यामुळे जे मीटर आहे, म्हणजे मीटर आतमध्ये होतं, त्यामुळे काही ते रीडिंग नेणारा काही आलेला नव्हता. म्हणजे आलेला होता, पण ते मीटर आतमध्ये असल्यामुळे तो काही घेऊ नाही शकला रीडिंग. त्यामुळे आम्हाला जास्त बिल आलेलं आहे यावेळेस. तर त्यामुळे आता हे घेऊन जातो, ते मीटर बाहेर काढायचं आहे, जेणेकरून म्हणजे त्याला रीडिंग घेता येईल आणि आपल्याला जे करेक्ट आहे ते बिल येणार. तर याच बहाण्यामुळे आपण ते पण पाहून घेऊ की माझी जे रूम होती अभ्यासाची आणि माझं जुनं घर, ते पण मी तुम्हाला दाखवून देणार आहे. तर चला तर मित्रांनो, त्या घरी जाऊया आणि ते मीटर पण बाहेर काढून घेऊ आणि तुम्हाला माझी रूम पण दाखवतो, जिथे मी मागच्या वर्षी मे जूनपर्यंत होतो. म्हणजे महाजनकोचा पेपर झाला होता तेव्हापर्यंत मी तिथंच होतो. तर चला मित्रांनो, त्या घरी जाऊया. ह्या दरवाजाने उघडा. लाईट गीट नाही आहे का चालू? हॅलो गाईज, तुम्ही बघू शकता, हे आहे ते रूम जिथे मी 2-3 वर्ष होतो. म्हणजे ना 19-20 कोविडपासून. तर हा तो काच होता त्यामध्ये टेबलवरचा, इथेच आहे तो, भारी आहे, तर नेलाच नाही आम्ही. आणि हे तेच क्लिट वायरिंग केलेली होती मी. इथे हे वाला PM आवासमधून बांधलेलं घर आहे. आणि हे एकदा गेट फॉर्मच्या नोट्स धूळ खात पडलेले आहे. आणि इथे या जागेवर टेबल होता. आणि हे तुम्ही बघू शकता, डिसिप्लिन, गुड युटिलायझेशन ऑफ टाईम, यू कॅन बी स्टॉप बाय यू ओनली. तर हे आहे, हे 3च गोष्टी करावं लागते, स्टडी, स्लीप, हेल्थ, या 3 गोष्टीवर लक्ष द्या. आणि मग हे झाकून ठेवलेलं आहे, आरमारी आहे. तर ह्याच्यावर तुम्ही बघू शकता, इथे जे आहे क्यूब्स आहे लिहिले 1 ते 10पर्यंत, देन स्क्वेअर, हे काही फॉर्म्युले आहे. आणि त्यानंतर इथे पण काही फॉर्म्युले आहे. आणि बाकी इथे खाली फ्रॅक्शन्स आहे. आणि हे ABCDचे ते कोड आहे. आणि यामध्ये जर पाहिलं ओपन करून, तर इथे सगळ्या नोट्स आहे माझ्या, ज्या की अंदरच पडल्या आहे, काही यूज नाही झाला त्याचा. बंद करून देऊ आता. आणि या साईडमध्ये इकडे कपडे वगैरे आहे. तर असं होते, इथे टेबल होता या साईडला इथे. आणि बस इथे बुक्स वगैरे आहे. आणि हे मेन दरवाजा आहे, हे विंडो आहे इथे. आणि ही जे जागा होती इथे बाथरूम होता, आता ते काढण्यात आलेलं आहे. असंच होतं कच्चं. आणि हे जवळपास असं आहे, याला सामटीत आहे आपलं घर. आणि हे सेकंड रूम होती, जिथे कुत्रा बांधलेला आहे ते. इथे आम्ही पलंग वगैरे लावून ठेवला होता. हे तुम्ही दोरी दिसू शकते, म्हणजे नसं बांधलेलं होतं इथे. तर इथे तो पलंग होता लावलेला, जेणेकरून इथे मग एकट्याचीच होती ही रूम. तर अशा प्रकारे होती हे रूम. वरतं तुम्ही बघू शकता, टीन आहे. हा सिंगल फेज इंडक्शन मोटरवर चालणारा फॅन आहे. फॅन लाव बरं. तुम्ही बघू शकता, हात पण जाऊ शकते. तर वरचं जे आहे त्याची दांडी जे आहे ते काढून ठेवलेली होती मी. तर डायरेक्टली असं जात नाही, पण त्याचा आवाज येऊ शकते ना, तर बाहेरचा आवाज येत नाही त्याला, आतमध्ये म्हणते. तर अशा प्रकारे होते माझी रूम. बंद करून द्यायची. ते मीटर आता काढायचं आहे आपल्याला, हे इथून आणि बाहेर लावायचं आहे. तर तेच काढतो. हे तुम्ही बघू शकता, क्लिट वायरिंग केलेली होती मी स्वतःच. ते 1 मीटर इथं आहे. हे फॅन पण मीच बसवलेले आहे. आणि इथे पण हे बोर्ड पण मीच आणलेलं होतं, म्हणजे इथे बसल्यावर इथे अभ्यास करता येत होता. ते इथे MSB वगैरे पण
MCB सॉरी MSB नाही MCB वगैरे लावलेली आहे इथे. तर करून घेतो ते आणि मग आपण चाललो जाऊ आपल्या घरी. तर चला तर मित्रांनो ते करून घेतो तेवढं बोर्ड. म्हणजे मीटर बाहेर काढून घेऊ. यावाल्या खिडकीच्या बाहेर लावायचं आहे. काहीच मीटर बाहेर काढलेलं आहे. पण जसं की माहीत आहे हे मेटल आहे तर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. तर फक्त आता असा जुगाड केलेला आहे. हे वाले जे मेनच आहे मेन सर्विस लाईन आहे. तर यामध्ये फेज आणि न्यूट्रल आहे. पण हे जेव्हा इथून काढायचं आहे आपल्याला त्यावाल्या टिनामधून तर तिथे जर टच झाला तर पूर्ण टिनाला करंट येऊ शकतो. तर त्यामुळे आता हे जुगाड केलेला आहे. म्हणजे 2 पेनं लावून दिले इथे. आय थिंक इथून निघून जाईल. आता सक्सेसफुली आपण वायर काढलेला आहे तो वरतून. तो जुगाड आपल्या कामी आला. आता हे बाहेरून आहे वायर ते जसच्या तसं आम्ही तिथून काढून घेतलेला आहे. दोघांचं अर्धं काम झालेलं आहे. सध्या तो जो वायर आहे तो घेतला आहे बाहेर पण अजून लावायचा आहे. तर हे अशी रूम आहे. हे दुसरं होतं हे इकडली रूम आहे. काहीच बोर्ड आपण बाहेर बसवलेला आहे तुम्ही पाहू शकता. या साईडने बसवलं तिकडून पण आता लाईनच चालली गेली. तर आम्ही चेक वगैरे केलं थोडंसं लावलं पण लाईनच गेली. पहिली त्या कोणत्यात होतं इथे पण आता हे MCB आहे याच्यात. हे लाईट आहे तुम्ही बघू शकता उलटं कनेक्शन लावलेलं आहे. वरती चालू होते. तर ते वालं मीटर आपण बाहेर केलेलं आहे. तर आता सध्या लाईन नाही आहे तर मी निघून जातो नवीन घरी. तर याप्रमाणे होतं आमचं जुनं घर. चला तर मित्रांनो लाईन नाही आली आहे तर मी जातो नवीन घरी. तर या 2च रूम होत्या आमच्या हे आणि हे. आणि हे आवाला साईडने इतक्यात बाथरूम होता संडास नव्हता. आणि हे बघू शकता. होय गाईज इथे आल्याबरोबरच इथे लाईन आलेली आहे. पण इट्स ओके. आता आपण आलेलोच आहे इथे. तर भेटूया मित्रांनो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल खतरा पडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद जय महाराष्ट्र.